सोलापुरातील डफरीन चौकातील नामांकित शैक्षणिक महाविद्यालयात संस्थामान्य प्राचार्यांच्या भावाकडून काही प्राध्यापकांना हाताशी धरून संचालक केबिनमध्ये बेकायदेशीर घुसून एकेरी भाषेत शिवीगाळ करत दमदाटी करत दहशत पसरवली। स्थानिक न्यूज चॅनल व पत्रकारांना याची माहिती मिळताच धाव घेतली। पत्रकारांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर येथे काहीच घडले नाही अशी प्रतिक्रिया मिळाली। पण एका प्राध्यापकांनी माझे नाव न घेता न छापता सांगणार असेल तर मी सांगतो असे म्हणून ते सांगू लागले। या संस्थेत संस्थामान्य स्वयंघोषित प्राचार्यांनी प्रचंड दहशत असून सर्व कर्मचारी त्यांना घाबरून आहेत। मर्यादा पुरुषोत्तमाने त्यांचे सगळे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढले। तो राग मनात धरून प्राचार्याने त्या संचालकावर खोटी विनयभंगाची केस दाखल केली। आम्हाला दम देऊन त्यांच्या विरोधात साक्ष देण्यास भाग पडले। 25 वर्ष झाली संचालक नाही, प्राचार्यांना व प्राध्यापकांना विद्यापीठ मान्यता नाही असेल तर ती तासिकेवर, रोस्टरचा तर विषय लांबच। वास्तविक पाहता 26 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने हायर अँड टेक्निकल एज्युकेशन विभागाची अधिकृत शासन निर्णय आहे। यात BBA, BCA व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष सन 2024-25 पासून पॉइंट रोस्टर रिझर्वेशन लागू आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा प्रश्न उचलून धरला आणि त्यात त्यांना यश मिळाले। त्यानुसार आदेश त्या महाविद्यालयास देण्यात आला। त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू झाली। पण होण्यापूर्वी या आदेशाला संस्थेने केराची टोपली दाखवली असे अधिकृत सूत्रांनुसार समजते। विशेष म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त प्रवेश घेणे, कॉपी करा, पास व्हा या सर्व कारणांमुळे MBA परीक्षा सेंटर रद्द करून विद्यापीठाने लाखो रुपये दंड केला। नामवंत संचालकांना दहशतीमुळे पळवून लावले। कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितले की या सर्व घटना टेबलवर बसून बाकरवडीचा स्वाद घेत मावळ प्रांतीय लोक, बोगस सिंहाच्या डरकाळ्या फोडणारी मंडळी, लुटारू भ्रष्टाचारी लोकांची नस ओळखणारा वैदुबवा व येथील समिती या सगळ्यांची मिलीभगत असून त्यामुळे हा सुसाट सुटलेला रानरेडा मस्तवाल झाला। त्यामुळे या संस्थेत चांगले संचालक, प्राचार्य, प्राध्यापक येत नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल। या संचालकांमुळे संस्थेचा विकास होत नाही। या सगळ्यांना स्थानिक अध्यक्ष जबाबदार असून अशा भ्रष्ट प्राचार्य शिक्षण क्षेत्रातून हकालपट्टी करण्यात यावी असे आजी माजी प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी संघटना, कर्मचारी संघटना, विद्यमान सभासद, माजी विद्यार्थी संघटना तसेच सर्व स्तरातून मागणी जोर धरून आहे। शिक्षण क्षेत्रात या संदर्भात जोरदार खमंग चर्चा असून संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यानंतर विशेष आणखीन खोलातील तपशील यापुढील भागात पुराव्यानिशी सादर करूच, पण तूर्त येथे थांबू।